श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 19वा. सिकवण नाम. समास 3. करंट लक्षण निरूपण. श्रीराम. सूचित करुनी अंतःकरण ऐका करंट लक्षण. हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. श्रीराम. अंतःकरण एकाग्र करून आता करंट लक्षण ऐका. या करंट लक्षणाचा त्याग केल्याने सदैव लक्षण अंगी बाणते. पापा करिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होये पाप संचित. ऐसेची होत जात क्षणक्षणा. श्रीराम. पूर्वजन्मीच्या पापामुळे दारिद्र्य प्राप्त होते, दारिद्र्यामुळे आणखी पाप होते, असे हे क्षणोक्षणी होत राहते. या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे. म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. श्रीराम. म्हणून अभागी माणसाची लक्षणे ऐकून घेऊन त्यांचा त्यागच करावा, म्हणजे मग भाग्यवान माणसाचे लक्षण थोडेफार अंगी बाणते. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे. त्याची वासना वावडे अधर्मी सदा. श्रीराम. करंट्या माणसाला आळसच आवडतो, त्याला प्रयत्न करणे कधीही आवडत नाही. त्याची वासना सदा अधर्मातच वावरते. सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा. कोणी एकाच्या अंतरा माने चिना. श्रीराम. तो सदा भ्रमिष्टासारखा आणि जणू अर्धवट झोपेत असल्यासारखाच वागतो. उगीच अवाच्या सवा बोलत राहतो, त्याचे कुणाशी पटतच नाही. लेहो नेणे वाचू नेणे, सवदा सुत घेऊ नेणे. हिशेब कितेब राखो नेणे, धारणा नाही. श्रीराम. त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, बाजार हाट करता येत नाही, हिशोब जमा खर्च लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही. हारवी सांडी पाडी फोडी, विसरे चुके नाना खोडी. भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. श्रीराम. तो सदा वस्तू हरवतो, सांडतो, पाडतो, फोडतो किंवा विसरतो. नाना प्रकारे चुका करतो. अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात. त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते. चाटगडी मेळविले, कुकर्मी मित्र केले. खटनट एकवटीले, चोरटे पापी. श्रीराम. तो कुकर्मी चावट लोक गोळा करतो, त्यांच्याशीच मैत्री करतो. दुष्ट आणि नष्ट असे चोरटे आणि पापी लोक एकत्र जमतात. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा. परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. श्रीराम. तो ज्याच्या त्याच्याशी भांडणारा असतो, स्वतः सदा चोऱ्या करतो. दष्टपुष्ट दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाटमाऱ्या असतो. दीर्घ सूचना सुचेची ना, न्याय नीती हे रुचेना. परभिळासी वासना निरंतर. श्रीराम. करंट्या माणसाला दूरदृष्टी नसते, न्याय नीती रुचत नाही. दुसऱ्याचे लुबाडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते. आळसे शरीर पाळिले, परंतु पोटे वीण गेले. सुडके मिळे नासे चाले पांघराया. श्रीराम. तो प्रथम आळसाने शरीर पाळतो, पण पुढे त्याला खायला अन्न मिळत नाही की पांघराला सुडके फाटके तुटके वस्त्रही मिळत नाही, अशी स्थिती होते. आळसे शरीर पाळी, अखंड कुंची कांडोळी. निद्रेचे पाळी चुकाळी आपणासी. श्रीराम. असा आळसाने शरीर पोसणारा करंटा माणूस अखंड कुशी खाजवत बसतो किंवा आपल्याला खुशाल निद्रेच्या स्वाधीन करतो. जनासी मैत्री करीना, कठीण शब्द बोले नाना. मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. श्रीराम. तो कोणाशीही मैत्री करत नाही, ज्याला त्याला नाना प्रकारे कठोर शब्द बोलतो. स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरेनासा होतो. पवित्र लोकांमध्ये भिडावे, वोंगळामध्ये निशंक धावे. सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. श्रीराम. पवित्र लोकांमध्ये जायला त्याला भीड संकोच वाटतो आणि ओंगळ लोकांकडे तो निशंकपणाने धाव घेतो. त्याला नेहमी लोकांमध्ये ज्या निंद मानल्या जातात त्या गोष्टी करायलाच मनापासून आवडते. तेथे कैचा परोपकार, केला बहुतांचा संहार. पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी. श्रीराम.
अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार? त्याने अनेकांचा संहार केलेला असतो. तो पापी, अनर्य घडवून आणणारा, पिशाच्यवत वागणारा, सर्व दृष्टीने असंबद्ध असतो. शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे श्रीराम. तो शब्द सांभाळून कधी बोलत नाही. एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवरत नाही. त्याचे बोलणे कुणाला आवडत नाही. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकासी सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा श्रीराम. त्याचा कुणावरही विश्वास नसतो, त्याचे कुणाशीही सख्य नसते, त्याच्या अंगी विद्या अथवा वैभव वगैरे काहीच नसते, फक्त उगीच ताठा मात्र असतो. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी हे विवेकाची उत्तरे, ऐकणार नाही श्रीराम. त्याला जर आधी अनेकांची अंतरे राखावीत, म्हणजे मग त्यानंतर भाग्य उदयास येते, यासारखी विवेकाची उत्तरे शिकवू लागावे तर तो ऐकूनच घेत नाही. स्वये आपणास कळेना, सिकविले ते ऐकेना, तयासी उपाय नाना, काये करीते श्रीराम. त्याला स्वतःला तर काही कळत नाहीच, पण शिकविले तरी ते ऐकत नाही. त्याला नाना उपाय केले तरी काय होणार आहे? कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही, अखंड पडिला संदेही अनुमानाचे श्रीराम. तो उदंड नाना कल्पना करीत राहतो, पण त्याने काहीही प्राप्त होत नाही. तो नेहमी अनुमानाच्यामुळे संदेहात पडलेला असतो. पुण्यमार्ग सांडिला मने, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने, नास केला श्रीराम. मनाने त्याने पुण्यमार्गाचे त्याग केलेला असतो, तर त्याचे पाप तरी नष्ट कसे होणार? मनात कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय नसल्याने, केवळ कल्पना करीत राहिल्याने त्याचा नाश होतो. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळला बाळ ऐसे जना कळो आले श्रीराम. त्याला काहीही पुरते कळत नाही, मात्र सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे लोकांना तो थापाड्या लबाड आहे हे कळून येते. काही नेमकपण आपुले, बहुत जनासी कळो आले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम. ज्या माणसाच्या वागण्यात निश्चितपणा, नियमितपणा आहे, असे अनेक लोकांना अनुभवावरून कळून येते, तोच माणूस या जगात मान्य होतो. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे श्रीराम. माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही, लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही. अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे छी थू होते. भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा, स्वहित नेणे श्रीराम. जो माणूस भल्यांची संगती धरीत नाही, आपले आपणास शहाणा करीत नाही, तो आपले स्वहित जाणत नसल्याने स्वतःचा वैरी बनतो. लोकांसी बरे करावे, ते उसणे सवेच घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणीजे ना श्रीराम. आपण लोकांचे बरे केले की तेही आपले बरे करतात, हे त्या करंट जीवाला कळतच नाही. जेथे नाही उत्तम गुण, ते करंटपणाचे लक्षण, बहुतांसी न मने ते अवलक्षण सहजची झाले श्रीराम. जेथे उत्तम गुण नाही, ते करंटेपणाचे लक्षण जाणावे. जे पुष्कळांना मान्य होत नाही, ते सहजच अवलक्षण असे समजावे. कार्य कारण सकळ काही, कार्ये विण तो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही, वाहतची गेला श्रीराम. जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात. आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच तो आपले कार्य करतो. निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहतच जातो. बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रयी पडे उघडा, जेथे तेथे श्रीराम. जो पुष्कळांना मान्य नसतो, त्याच्या पापाला जोड नाही, तो पापी जाणावा. त्यास कोणी आश्रय देत नसल्याने जिथे तिथे तो उघडा पडतो. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे,
तेणे मनासारिखे फावे सकळ काही. श्रीराम. म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण कोणते हे जाणून ते घ्यावेत, म्हणजे सर्व काही त्याच्या मनासारखे होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.